नमस्कार मित्रांनो, तुमचंही राशन कार्ड जे आहे तुमच्याजवळ ते हरवलं आहे किंवा फाटलं आहे. आत्ता तुमच्याजवळ कसल्याही परिस्थितीत तुमच्या जवळ राशन कार्ड नसेल, तर घाबरू नका मित्रांनो, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला आता आधार कार्डप्रमाणे, ATM प्रमाणे किंवा पॅन कार्डप्रमाणे जे PVC कार्ड आहे, त्या कार्डवरती तेवढ्याच साईजमध्ये तुम्हाला स्वतःचं आता डिजिटल स्वरूपात राशन कार्ड डाउनलोड करायचं आहे मित्रांनो. प्रिंट करून तुम्हाला तो तुमच्या पॉकेटमध्ये वापरता येणार आहे. तर ते डाउनलोड कसं करायचं डिजिटल स्वरूपातील राशन कार्ड, त्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे मित्रांनो. तर सर्वप्रथम तुम्ही बघू शकता, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आपल्या चॅनलला. तर आपण व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला मेरा रेशन हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो. हे अशा स्वरूपात तुम्हाला ॲप दिसणार आहे प्ले स्टोअरला. हा इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल आहे, त्याच्यामुळे मी ओपन करत आहे. ओपन केल्यानंतर असं तुमच्या समोर ॲपचं इंटरफेस दिसणार आहे. इथं आल्यानंतर जर तुमच्याकडे बेनिफिशरी म्हणजे आपण लाभार्थी आहोत, त्याच्यामुळे हा एक नंबरचाच ऑप्शन आपण सिलेक्ट करणार आहोत. बेनिफिशरी युजर्स या ऑप्शनवरती क्लिक करून इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. एवढीच अट असणार आहे हे डिजिटल स्वरूपात राशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी, की मोबाईलला आधार नंबर लिंक असणं गरजेचं आहे. आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तरच हा डिजिटल स्वरूपातील राशन कार्ड तुम्हाला डाउनलोड करता येणार आहेत मित्रांनो. त्यासाठी आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर आणि OTP भरून घेतल्यानंतर कॅप्चा भरून घेतल्यानंतर खाली तुम्हाला जो ऑप्शन दिसत आहे लॉग इन विथ OTP, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर लगेचच OTP सेंड झालेला आहे, जे रजिस्टर मोबाईल नंबर आहे आधारला त्याच्यावरती, आणि हा पॉपअप मेसेज सुद्धा तुम्हाला समोर आलेला आहे. त्यानंतर हा 6 अंकी OTP इथं तुम्हाला भरून घ्यायचा आहे. OTP भरून घेतल्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली हे ऑप्शन येणार आहे तुमच्या समोर. त्यानंतर ओके केल्यानंतर तुमच्या समोर एक क्रिएट MP ऑप्शन दिसत आहे. तर हे तुम्हाला जनरेट करू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता तुम्ही. स्किप केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तुमचं राशन कार्ड पाहू शकणार आहात अगदी डिजिटल स्वरूपात. तर राशन कार्ड तुमच्या समोर आलेलं आहे. तर हे डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो, फॅमिलीमध्ये जे राशन कार्डवरती नाव आहे त्याच्यापैकी सदस्य किंवा कुटुंब प्रमुख आहे त्यांच्यापैकी कुणाचंही राशन कार्ड आधार नंबर चालणार आहे लॉग इन करण्यासाठी. आणि लॉग इन केल्यानंतर इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला काही माहिती दिसणार आहे. तर राशन कार्ड तुमचं दुसरं पेज दिसणार आहे. त्यानंतर याच पेजवरती क्लिक केल्यानंतर नावं सुद्धा दिसणार आहे. तिथं कोणकोणती नावं आहेत राशन कार्डवरती, कुणाचे आहेत हे सुद्धा पाहता येणार आहे. आणि त्याचसोबत इथं बघू शकता डाव्या साईडला 3 रेषा आहेत. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही ऑप्शन येत आहेत. इथं बघू शकता मॅनेज फॅमिली डिटेल्स, म्हणजे तुमच्या राशन कार्डमध्ये जेवढे मेंबर्स आहेत त्यांची यादी दिसणार आहे. जर नव्याने ॲड करायचं असेल तर याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही सरेंडरचं सुद्धा राशन कार्ड करू शकता आणि तुमचं राशन कुठंपर्यंत आलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला ट्रॅक करता येणार आहे. तर अशा प्रकारे काही फॅसिलिटीसुद्धा अन्न विभागाकडून तुम्हाला देण्यात आलेले आहेत, अन्न पुरवठा विभागाकडून. तर आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त राशन कार्ड कसं डाउनलोड करायचं आहे हे तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून स्वतःसुद्धा डाउनलोड करू शकणार आहात. त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता, होम पेजवरती आल्यानंतर लॉग इन केल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे, डाउनलोडचा सिम्बॉल दिसत आहे. इथं बघू शकता हे जे ऑप्शन आहे याच्यावरतीच आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता, क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये हे PDF स्वरूपात डाउनलोड झालेलं आहे. ते ओपन करायचं तुम्हाला फाईल. अशा प्रकारे तुमच्या समोर तुमचं राशन कार्ड PDF स्वरूपात डाउनलोड झालेलं मित्रांनो. हेच तुम्हाला जवळच्या झेरॉक्स सेंटरमध्ये जाऊन, जसं आपण आधार कार्ड, पॅन कार्ड प्रिंट करून घेतो PDF स्वरूपातील जे PVC कार्डवर, त्याच प्रकारे हे सुद्धा तुम्हाला कार्ड प्रिंट करून घ्यायचं आहे. अगदी आधार कार्ड प्रमाणे तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये किंवा खिशामध्ये ठेवू शकणार आहात एवढं छोटं राशन कार्ड आहे. आणि हे सर्व शासकीय कामामध्ये ग्राह्य धरण्यात येणार आहे. हेच राशन कार्ड पुढे चालणार आहे, कारण हे डिजिटल स्वरूपातील राशन कार्ड आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे अगदी 2 मिनिटात तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला राशन कार्ड डाउनलोड करता येणार आहे, कशाचीही मदत न घेता. फक्त आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असू द्या, त्याच्यावरती OTP जाणार आहे. आणि त्याचसोबत जर आधारला राशन कार्डला जी EKYC केली जाते
ते सुद्धा जो केलेली नसाल तर ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलमार्फत देण्यात आलेले आहेत. तिथं जाऊन तुम्ही eKYC कसं करायचं ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हेल्पफुल व्हिडिओ होतं तुमच्यासाठी नक्कीच. जर डाउनलोड करता येत नसेल तर हे व्हिडिओ पाहून तुम्ही अगदी 2 मिनिटात डाउनलोड करू शकणार आहात मित्रांनो. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.